हॅलो मित्रांनो, तुमचं माझ्याकडे स्वागत आहे. माझं नाव देवेश तुमचं स्वागत आहे. तुमच्यासाठी आज परत आज नवीन बाईक घेऊन जे असणार आहे बजाजचं मॉडेल आहे, लेटेस्ट आहे. आणि याच्या आधी पण मी जे पण बनवलेत बाईक ते सगळे पेट्रोल मॉडलमध्ये होते. आणि ही जी आता एक बाईक आहे ही तुम्हाला नाव पण सांगतो गाडीचं काय, फ्रीडम आहे 125. याच्यामध्ये तुम्हाला CNG प्लस पेट्रोल असणार आहे. गाडी पण दाखवतो तुम्हाला. मित्रांनो, तुमच्यासाठी परत आज नवीन बाईक घेऊन ही आपली बजाजची आहे, आपली फ्रीडम 125 NG04. आज तुम्हाला मी या गाडीचा बनवणार आहे रिव्ह्यू. ही लेटेस्ट मॉडेल आहे. याच्यामध्ये तुम्हाला CNG प्लस पेट्रोल तुम्हाला दोघंही असणार दिलेले. 2 लिटर पण तुम्हाला दिलेलं असणार पेट्रोल, आणि बाकीचं तुम्हाला टाकी जी असणार तुम्हाला ती सीटच्या खाली दिलेली असणार आहे. तुम्हाला सीट पण ओपन करून दाखवतो, आणि ती जी CNG ची टाकी आहे ती पण तुम्हाला दाखवून देतो. पहिल्यांदा ती गाडीची स्टार्ट करतो फ्रंटपासून. फ्रंटला बघितलं तुम्हाला हेडलाईट अशा शेपमध्ये दिलेलं असणार आहे, राऊंड शेपमध्ये. दोघंही तुम्हाला दिलेलं असणार आहे. आपलं लो बीम हाय बीम LED दिलेलं असणार हेडलाईट. टर्न इंडिकेटर दिले असणार आहे हॅलोजनमध्ये, आणि DRA तुम्हाला इथून जोडून देतो दोघं साईडला. आणि हेडलाईट बाजूमध्ये दिलेलं असणार आहे असं सिल्वरमध्ये तुम्हाला ही पार्ट दिली असेल. आणि हा जो असतो तुम्हाला हा या टाईपमध्ये तुम्हाला दिलेला असतं याचं सस्पेन्शन इकडे साईडला. हा जो तुमचा फोक दिला असतो तुम्हाला स्लीवलेस दिला प्रोटेक्टर, ठीक आहे. इथं तुम्हाला फ्रीडमची ब्रँडिंग भेटून दिली या ठिकाणी. आणि ही पण दिलेली असणार क्रोममध्ये. आणि पुढचा मडकं तुम्हाला असणार फायबरमध्ये, पण हा असणार तुम्हाला कलर ब्ल्यू विथ सिल्वरमध्ये. पुढच्या टायरची तुम्हाला साईज असणार आहे, टायरची साईज कुठली, टायरची तुम्हाला साईज असणार आहे 90, 80, 70 जी तुमची दिली असणार आहे अलोवेस. आणि डिस्कची साईज तुम्हाला असणार आहे ऑलमोस्ट 240 पर्यंत दिलेली असेल. फक्त तुम्हाला ABS तुम्हाला ब्रेकिंग सिस्टम दिलेली नसेल इथमध्ये, ठीक आहे. आणि टायर असतात तुम्हाला ब्रेक स्टोनमध्ये तुम्हाला दिले असणार असे तुम्हाला ग्राफिक दिलेले असणार याच्या साईडला. सेमच तुम्हाला इथं तुम्हाला सिंगल हॉर्न दिलेलं असणार आहे. हे आपला लेग गार्ड. आणि इंजिन तुम्हाला इकडे साईडला दिलेलं असणार. आणि खाली तुम्हाला दिलेलं असणार इंजिनचं काऊल, हे पण तुम्हाला दिले असणार सिल्वर प्लस. हां, इकडे साईडला मला मेटल दिलेलं असेल, आणि साईडला मला दिलेलं असणार आहे आपलं फायबरमध्ये इकडे साईडला. आणि किक स्टार्ट आणि सेल्फ स्टार्ट दोघे तुलामध्ये दिलेले असणार आहे यामध्ये, या बाईकमध्ये. सायलेन्सर तुम्हाला असं असणार आहे ब्लॅक कलरमध्ये. वरती तुम्हाला सिल्वर कशी प्लेट दिलेली असेल, ती पण तुम्हाला मेटलमध्ये दिलेली असणार आहे. आणि हे जे असणार आहे पाठीमध्ये सस्पेन्शनमध्ये दिले असणार आहे मोनशॉकमध्ये. आणि लेग गार्ड इकडे असणार आहे दिलेलं. टाकी तुम्हाला इथं दिलेली 2 लिटरपर्यंत पेट्रोलची. आणि इथं बजाजचं तुम्हाला लोक भेटून या ठिकाणी. आणि हा जो असणार आहे आपला पार्ट तुम्हाला सिल्वरमध्ये दिसणार आहे. आणि हा पार्ट तुम्हाला असणार आहे तुला ग्राफिकमध्ये दिली असणार आहे. सीट तुमची सिंगल असणार अशी दिलेली. NG04 तुम्हाला ब्रँडिंग दिलेली असणार आहे साईडला. पाठीमागच्या टायरची जर तुम्हाला साईज सांगायला गेलो तर तुम्हाला पाठीच्या टायरची साईज असणार आहे कुठे दिली, ही असणार आहे 120/70/16 जी तुम्हाला पाठींची दिली असणार आहे ऑलवेज पाठीमागच्या साईडला. आणि पाठीमागे तुम्हाला दिली असणार ड्रम ब्रेक असणार 130 mm पर्यंत. आणि हा पण तुम्हाला पार्ट जो असणार आहे आपला टायरच्या वरती तुम्हाला फायबर दिली असणार आहे साईडला. सेमच तुम्हाला टेल लाईट पण तुम्हाला दिलेली असेल ही LED मध्ये. टर्न इंडिकेटर लाईट दिली असणार आहे आपलं हॅलोजनमध्ये. पाठीमागचा हा पार्ट तुम्हाला असणार आहे फायबरमध्ये दिलेला. आणि जे असणार नंबर प्लेटसाठी दिली असणार जागा, आणि रिफ्लेक्टर तुम्हाला दोघं साईडला भेटून जातील. लेग गार्ड असणार एका साईडला. आणि हे जे तुम्हाला स्पीड दिलेले आहेत आपलं गिअर तुम्हाला असणार आहे 5. फर्स्ट जो असेल तो डाऊन साईडला, बाकीचं तुम्हाला दिलं असणार आहे अप साईडला. याच्यामध्ये तुम्हाला जे पण असणार आहे हे आपलं पॉवर गाडीची, ही इंजिन तुम्हाला असणार आहे 4 स्ट्रोक असणार आहे एअर कूल्ड. मॅक्झिमम पॉवर जनरेट करते 9.5 BHPची जी 8000 RPM येते. आणि 9.7 NM तुम्हाला टॉर्क भेटतो, तो 5000 RPM चालतो. तुम्हाला दिलं असणार सेंटर स्टँड. आणि हे आपलं साईड स्टँड असणार आहे कट ऑफ इंजिन. पुढचं हँडल तुम्हाला असेल दिलेलं, ठीक आहे. आणि पुढची ह्या डिस्प्ले तुम्हाला छोट्या दिलेलं असणार LCD की चाईडला, ठीक आहे. बाकीचे फंक्शन्स तुम्हाला इथं दिलेले असतील की चाईडला. इंजिन लाईट, नंतर लो फ्यूल इंडिकेटर लाईट, न्यूट्रल लाईट दिलेली असेल. नंतर मग टर्न इंडिकेटर दिलेली असणार की चाईडला. नंतर मग पास लाईट, ब्लूटूथची कनेक्टिव्हिटी तुम्ही करू शकता किती किलोमीटर झाली ते. नंतर गिअर शिफ्टर, डिजिटल तुम्हाला दिले असणार आहे, स्पीडोमीटर की चाईडला. टायमिंग दिलेली असणार आहे. तुम्हाला कॉलिंग बिलिंग कंट्रोल माझ्यामध्ये भेटून जाईल. नंतर मग नॅव्हिगेशन पण दिलेलं असणार आहे, ठीक आहे. ब्लूटूथच्यानुसार कॉलिंग कंट्रोल असणार आहे. कॉलिंग कंट्रोल SMS अलर्ट. नंतर मग बॅटरीचे लेवल किती आहे, नेटवर्क किती आहे, असे याच्यामध्ये मोबाईलमध्ये तिकडे मला दिसत राहील. एवढं तुम्हाला सगळं तेवढं ते दिसत राहील, ठीक आहे, इकडे चाईडला. आणि याच्यामध्ये तुम्हाला बघू शकता तुम्ही की याच्यामध्ये तुम्हाला बटन दिलेलं असणार आहे. एक CNGमध्ये करण्यासाठी ट्रान्सफर, आणि पेट्रोलमध्ये ट्रान्सफर करण्यामध्ये ते बटन दिलेलं असणार आहे. याचं तुम्हाला बटन दिलं असणार कॉलिंगचं. इथं मग तुम्ही रिसिव्ह करू शकतात किंवा आपलं रिजेक्ट करू शकतात कॉलिंगला. पास लाईट पण तुम्हाला हेडलाईट पण हे दिले असणार आहे LED की जायला. हाय बीम, लो बीम, नंतर मग टर्न इंडिकेटर लाईट, आणि हॉर्न दिलेलं असणार आहे. हॉर्न पण तुम्हाला चांगला दिलं असणार आहे. तुम्हाला मी टाकी पण दाखवून देतो ही अशी, ठीक आहे. इकडे तुम्हाला असणार आहे आपले फ्यूलचं 2 लिटरचं. आणि इकडच्या मध्ये असणार हे आपलं CNGचं पण भरू शकतो.
हे करतो रिफिलिंग करू शकतो इथं या ठिकाणी. तुम्हाला टाकी इथं असणार आहे. बाकीचं तुमचं हे दिलेलं नाही का ही टाकी तुम्हाला इथपर्यंत असेल. इथून ते आतपर्यंत दिली असणार आहे. याची तुम्हाला फक्त 2 लिटरपर्यंत लिहिली असणार. बाकीची तुमची ही सीएनजीची टाकी तुम्हाला दिली असणार एका साईडला. सीट तुमचं असं ओपन होतं. ठीक आहे. याच्यामध्ये तुम्हाला बाकीचं जे पण असणार आहे इथं बाकीचं तुम्हाला काही टोल किट बिल्ड किट नाही आहे. इथं बॅटरी दिलेली असते एका साईडला आणि बाकीचं तुम्ही इथं पेपर शोज होतात. हे आपलं फर्स्ट एड किट असणार आहे इथं दिलेली आणि बाकीची टोल किट पण तुम्हाला इथं भेटून जाईल या ठिकाणीच. आत्तापर्यंत मी सीट लावून टाकतो. इथं तुम्हाला अशा टाईप तुम्हाला हा लोगो दिला असणार आहे. इथं तुम्हाला मी इथं साऊंड ऐकवतो गाडीचा कसा तो. शोरूमच्या आत गाडी असल्यामुळे तुम्हाला फक्त गाडीचा आवाज ऐकून दिला कसा असणार तो. आणि याची पण आता तुम्हाला जर या गाडीचा परचेस करत असेल तुम्हाला या शोरूमचा ॲड्रेस देऊन टाकेल. ॲड्रेस पण देऊन टाकेल आणि फोन नंबर देऊन टाकेल. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला नंबर भेटून जाईल या शोरूमचा. ठीक आहे. तुम्ही डायरेक्टली इन्क्वायरी करू शकतात. या गाडीची तुम्हाला प्राईस असणार आहे ऑन रोड प्राईस तुम्हाला असणार आहे 1,36,000 आणि तुम्हाला जर एक्सचेंज ऑफरमध्ये जर पाहिजे असेल तुम्ही तुमच्या गाडीला घेऊ शकतात. फक्त ती गाडी 15 वर्षाच्या आतमध्ये असलं पाहिजे आणि हे जे असणार आहे तुम्हाला रिव्हॅल्युएशन जे असेल त्या बाईकची तुम्हाला ती भेटून जाईल. ठीक आहे मित्रांनो. या बाईकमध्ये तुम्हाला टोटल 5 कलर असणार आहे. एक असणार पहिलं असणार कॅरिबियन ब्लू, इबोनी ब्लॅक, सायबर व्हाईट, रेसिंग रेड आणि एक असणार आहे पेवटर ग्रे. असे तुम्हाला 5 कलरमध्ये ही बाईक अवेलेबल असणार आहे. टॉप स्पीड तुम्हाला असणार आहे CNGमध्ये 90.5 किलोमीटर पर आवरचा आणि पेट्रोलमध्ये पण दिलेलं असणार आहे 93.4 किलोमीटर पर आवरपर्यंत. तुम्हाला रेंज असणार आहे CNGमध्ये 200 किलोमीटरपर्यंत आणि पेट्रोलमध्ये असणार आहे 130 किलोमीटरपर्यंत. तुम्हाला डायमेन्शन दिलेलं असणार आहे टॉप वेट असणार आहे 149 kg, सिटिंग हाईट दिलेली असणार आहे 825 mm पर्यंत, ग्राउंड क्लिअर असणार आहे 170 mm पर्यंत, व्हील बेस दिलेला असणार आहे 1340 mm पर्यंत. आणि तुम्हाला बाईकचा व्हिडिओ कसा वाटतो तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता. अशी गाडी घेऊन पुढच्याच व्हिडिओ आत्तापर्यंत मी हा व्हिडिओ थांबवतो. सोबत तुम्हाला या शोरूमचा ॲड्रेसमध्ये येऊन टाकेल, फोनमध्ये येऊन टाकेल. तुम्ही डायरेक्ट इन्क्वायरी करू शकतात. हा शोरूम तुम्हाला असणार आहे भिवंडी टेंबूच्या ठिकाणी प्रथम ऑटोमोबाईल शोरूमचं नाव आहे. ठीक आहे. इन्क्वायरी तुम्ही डायरेक्टली करू शकतात. आणि जे लोक माझ्या चॅनलवरती नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बाजूची बेलची जी घंटी आहे ती ऑल नोटिफिकेशन करून ठेवा. ज्यामुळे मी नवीनचे पण व्हिडिओ बनवत राहील त्याच्याने तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहतील. ठीक आहे मित्रांनो. चला माझी गाडीवरून परत पुढच्या वेळेस भेटूया.